जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, जीवनात कधी हार मानू नका, कारण मोठी स्वप्ने पाहणाऱ्यासाठी अडचणी म्हणजे केवळ संधी असतात. आणि या सकारात्मक विचारानेच आजच्या भविष्यवाणीची सुरुवात करूया. कुंभ राशीच्या जातकांना येणारे 2 दिवस 19 आणि 20 ऑक्टोबर हे मोठा धमाका घेऊन येणार आहेत. कारण मित्रांनो, हे 2 दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक आणि आर्थिक चढउतार घेऊन येत आहेत. या 2 दिवसात तुम्ही एकाच वेळी मोठी आर्थिक स्थिरता अनुभवू शकता, पण त्याच वेळी काही अनपेक्षित आव्हाने आणि मानसिक तणावाचे क्षण देखील तुमच्या समोर येतील. हा काळ तुमच्यासाठी एका अग्निपरीक्षेसारखा ठरू शकतो, जिथे तुम्हाला आर्थिक लाभ होईल, प्रेम संबंधामध्ये गोडवा राहील, पण दुसरीकडे काही महत्त्वपूर्ण निर्णय चुकल्यास मोठे नुकसान होण्याची भीती आहे. विशेषतः नरक चतुर्थीला म्हणजे 20 ऑक्टोबरच्या दिवशी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. या 2 दिवसात तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत की अडचणीचे डोंगर उभे राहणार आहेत. तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करावे लागेल, तुमच्या मेहनतीला कोणते फळ मिळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षित यश शांतता मिळवण्यासाठी या आव्हानात्मक काळात कोणते उपाय करावेत हे सुद्धा जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असालच. या 2 दिवसामध्ये कुंभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन, व्यवसाय, व्यापार, प्रेम संबंध कोणत्या दिशेने असतील, तसे त्यांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती कशी असेल याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणारच आहोत. त्यासोबत स्त्रिया, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुद्धा हे 2 दिवस कसे असतील हे देखील आपण बघणार आहोत. एकूणच आम्ही तुम्हाला या धोक्याचे संकेत आणि मोठ्या संधी घेऊन येणाऱ्या या 2 दिवसाचे संपूर्ण भविष्यफळ सांगणार आहोत. तर हे 2 दिवसाचे भविष्य जाणून घेण्यासाठी पूर्ण लक्ष द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि 19-20 ऑक्टोबरचे तुमचे हे 2 दिवस सुखाचे, समृद्धीचे जाण्यासाठी आणि येणाऱ्या संकटातून मार्ग मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच कमेंटमध्ये जय गणपती बाप्पा, जय महालक्ष्मी माता असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा. जो अशी कमेंट करेल त्याला दिवाळीत एक मोठी आनंदाची बातमी लक्ष्मी माता देईल. तर मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवातच आपण एका चांगल्या सुविचाराने केली. चाणक्य नीतीचे ज्ञान बघू. चाणक्यजी म्हणतात की प्रत्येक मैत्री मागे काही स्वार्थ दडलेला असतो. जगात अशी कोणतीही मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वतःचे हितसंबंध दडलेले नाहीत. हे कटू असले तरी सत्य आहे. हा विचार कटू असला तरी दुनियादारीचे हे सर्वात मोठे सत्य समजून घेतल्याशिवाय तुम्हाला जीवनात कधीच सुरक्षितता आणि यश मिळणार नाही. याचा अर्थ असा नाही की जगातील प्रत्येक नातं वाईट असतं, पण व्यवहार आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावर चालताना तुम्हाला नेहमी सावध राहावेच लागेल. तर मित्रांनो, या 2 दिवसाचं सामान्य राशीफळ बघूया की या 2 दिवसात तुमच्या मनात शांतता आणि स्थिरता जाणवेल. मागील काळात घेतलेल्या मेहनतीचे फळ, शुभ असे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमची अडकलेली आणि थांबलेली कामे देखील पूर्ण करण्याची योग्य संधी मिळेल. 20 ऑक्टोबर सोमवार रोजी भगवान शंकराच्या कृपेमुळे तुमचे महत्त्वाचे निर्णय सुद्धा योग्य ठरतील. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. कामाच्या ठिकाणी सहकर्मी, कर्मचाऱ्याचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या बोजामुळे ओव्हरटाईम करावा लागू शकतो, पण त्यातून यश मिळेलच. सामाजिक आणि कौटुंबिक समारंभात तुमचा मान सन्मान वाढेल. जुन्या मित्रासोबत किंवा नातेवाईकाशी चालू आलेले वादसंवाद संपुष्टात आणण्यासाठी चांगला काळ आहे. त्यासोबतच आपल्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेणे टाळा सुद्धा. त्यासोबतच मित्रांनो, आर्थिक भविष्यफळ बघूया की 19-20 ऑक्टोबर सोमवार आणि रविवार या 2 दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिरता आणि संयमाचे काम करण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी जो सूर्यदेवता आणि सुट्टीचा दिवस असल्याने नवीन योजनावर विचार करावा. सोमवारी जो भगवान शंकराचा दिवस आणि नरक चतुर्थीचा दिवस असल्याने आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायातून अपेक्षित असे लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः 19 ऑक्टोबर रविवारी रोजी भविष्यातील आर्थिक संधीसाठी चांगल्या योजना तयार करू शकता. या 2 दिवसात तुमचे खर्च मर्यादित राहतील, त्यामुळे आर्थिक स्थितीवर नियंत्रण राहील. मात्र घरातील धार्मिक कार्य, नरक चतुर्थीच्या संबंधित कामासाठी अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो. जर तुमचे काही अडकलेले पैसे असतील तर ते वसूल करण्यासाठी प्रयत्न करा, त्यात नक्कीच तुम्हाला यश मिळेल. सावधगिरी बाळगायची मित्रांनो. 20 ऑक्टोबर जो सोमवारी नरक चतुर्थीचा दिवस आहे, या दिवशी मोठे आर्थिक करार किंवा कर्जाचे व्यवहार टाळा. फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगा.
त्यासोबतच मोठे जोखमीचे व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. मित्रांनो, लव्ह लाईफ बद्दल बोलायचं झाल्यास हे 2 दिवस तुमच्या प्रेम जीवनासाठी सुखद आणि रोमॅन्टिक असतील. रविवार असल्यामुळे भावनिक उत्कटता आणि नात्यातील गोडवा वाढेल. तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रभावित करण्यासाठी यशस्वी व्हाल. सोलमेट सोबत काही छोटे मतभेद होतील किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणून कोणत्याही मुद्द्याला शांतपणे नम्रपणे सोडवा. बोलण्याची कमतरता नात्यात दुरावा निर्माण करू शकते, म्हणून मोकळेपणाने व्यक्त व्हा. वैवाहिक सुखाच्या दृष्टिकोनातून हे 2 दिवस समाधानकारक असतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी अनोखी भेट किंवा चांगले सहकार्य मिळू शकते. एकमेकांना वेळ दिल्यास नाते अधिक मजबूतही होईल. त्यासोबत व्यापार करिअरबद्दल बोलायचं झाल्यास नोकरी संबंधित लोकांनी वादविवादापासून दूर राहावे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रामाणिक प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत येतीलच. सोमवारी कामाचा जास्त बोजा जाणू शकतो, पण धीर धरा. त्यासोबतच जे व्यवसाय करतात, व्यापार करतात, या 2 दिवसासाठी उत्कृष्ट प्रदर्शन करतील. कामाच्या ठिकाणी व्यापारलेला विवेक चतुराई तुम्हाला अनपेक्षित असे लाभ देतील. त्यासोबतच बाहेरून कोणता तरी खास व्यावसायिक प्रस्ताव आणि बातमी सुद्धा मिळू शकते. आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास या 2 दिवसात तुमची जीवनशक्ती मजबूत राहील. त्यामुळे उत्साह आणि सकारात्मकता टिकून राहील. ग्रहांची स्थिती हलका ताप किंवा अल्सर, ॲसिडिटी सारख्या पोटाच्या तक्रारीला धोका दर्शवत आहे. याचा अर्थ आहाराकडे दुर्लक्ष केल्यास छोटी शारीरिक समस्या उद्भवू शकते. बाहेरील तेलकट पदार्थ खाणे टाळा, विशेषतः नरक चतुर्थीच्या दिवशी. भावनात्मक संतुलनावर लक्ष द्या. कामाचा जास्त ताण किंवा भावनिक संवेदनशीलता तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. पुरेशी विश्रांती, ध्यान आवश्यकच आहे. भरपूर पाणी प्या. शरीराचे छोटे संकेतही दुर्लक्ष करू नका. सोमवारी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी मानसिक शांततेसाठी ध्यान करणे उपयुक्त आहे. त्यासोबतच मित्रांनो, स्त्रियांसाठी हे 2 दिवस कसे असतील तर कौटुंबिक संबंध मजबूत होतील. रविवार असल्यामुळे सामाजिक सौंदर्यविषयक कामामध्ये यश मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. भावनात्मक संतुलनावर आणि पुरेशा विश्रांतीवर लक्ष देणं गरजेचं आहे. जे शेतकरी आहेत त्यांना शेतीशी संबंधित कामामध्ये चांगले परिणाम मिळतील. आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. त्यासोबतच शेतीशी संबंधित सरकारी कामे, कागदपत्रे मार्गी लागण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. जुनी कर्जे कमी करण्यासाठी चांगला काळ देखील आहे. जे म्हातारे लोक आहेत, या काळात तुमची सकारात्मकता टिकून राहील. तुमचा सल्ला, मत कुटुंबात महत्त्वाचं ठरेल. सामाजिक समारंभात आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. सोमवारी मात्र देवाची सेवा आणि ध्यान केल्याने आंतरिक शांती आणि समाधान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रता वाढवणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांना चांगला यश मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी मात्र प्रयत्न करा. त्यासोबतच या 2 दिवसासाठी खास उपाय आणि महत्त्वाचा सल्ला मित्रांनो, कारण 19 आणि 20 ऑक्टोबर हे 2 दिवस तुमच्यासाठी केवळ शुभच नव्हे तर तुमच्या मनाला शांती आणि शक्ती देणारे बनवण्यासाठी हे छोटे आणि तात्विक उपाय करावे. जसे की 19 ऑक्टोबरचा रविवारचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे आणि हा उपाय आत्मविश्वास वाढवण्यासाठी, सामाजिक मानसन्मान, कामात यश मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. सकाळी लवकर उठा. सूर्यदेवाला ओम सूर्याय नमः म्हणत अर्घ्य द्या. शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्र वाचा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आणि 20 ऑक्टोबर नरक चतुर्थीचा जो दिवस आहे तो भगवान शंकर आणि नरक चतुर्थीला समर्पित आहे. हा उपाय तुमच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, नकारात्मकता संपवण्यासाठी उपयुक्त आहे. मित्रांनो, भगवान शंकराचे स्मरण करा. शिवलिंगावर जलाभिषेक करा. सायंकाळी यपदीमान म्हणजे घराच्या मुख्य दरवाजासमोर तेलाचा दिवा लावा. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, भय, अडचणी दूर होतील. त्यामुळे तुमच्या मेहनतीला योग्य फळ देखील मिळेल. मानसिक ताण कमी होईल. मित्रांनो, महत्त्वाचा सल्ला आहे की 20 ऑक्टोबर जो नरक चतुर्थीचा सोमवारचा दिवस आहे, या दिवशी कोणत्याही जोखमीचे मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि घरात तसेच कामाच्या ठिकाणी शांतता राखण्याचा प्रयत्न केला. ओव्हरऑल या 2 दिवसात तुमच्या बुद्धीची चमक, सामाजिक संबंधातील गोडवा, मेहनतीला मिळणारे फळ तुमच्या यशाची वाट मोकळी करतील. शांत राहा, सकारात्मक विचार करा आणि तुमच्या कल्पनांना कृतीत आणा. येणारे 2 दिवस तुमचे उत्तम संधी, आनंद आणि प्रगतीचे घेऊन येवोत अशी आम्ही देखील प्रार्थना करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक देखील करा. त्यासोबतच कमेंटमध्ये गणपतीचा आणि महादेवाचा आशीर्वाद राहण्यासाठी पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा, जय भोलेनाथ, कृपा ठेवा आमच्यावर असे पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने लिहा. तुमचे येणारे 2 दिवस शुभ जावत आणि या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.